शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही। मतदारसंघात लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार। ओमराजे निंबाळकरांची भूमिका। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललो नाही। ओमराजेंची प्रतिक्रिया। ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात। ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी खासदार फुटणं आवश्यक। ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही। 5 खासदारांची धाकधूक वाढली। उद्धव ठाकरेंचं मन मोठं, परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर तळ्यात मळ्यात असो पण डुबायचं की नाही हे ओमराजेंवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकरांवर उद्या गोवर्धनवाडीत ते शिवसैनिकांशी संवाद साधणार। पुढील राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता। ओमराजे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा। कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांशी चर्चा। शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले। एकनाथ शिंदेंची माहिती। निकाल दुर्दैवी म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टात दाद मागणार। कलियुग आहे। ओमराजेंची निकालावर प्रतिक्रिया। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी दोषमुक्त। माफीचा साक्षीदार खोटं बोलत असल्यास खटला दाखल करता येईल। कोर्टाचं निरीक्षण। फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार। 27, 28 आणि 29 जून रोजी ठाकरेंचा दौरा असणार। सोडून गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा जोमानं काम करा, उद्धव ठाकरेंचे आदेश। आता कोणताही गट उरला नाही, शिवसेना एकच। कोल्हापुरातील सभेत अमित शहांचं वक्तव्य। शहांकडून शिंदेंची शिवसेना अध्यक्ष असा उल्लेख। शिंदेंनी शहांच्या वक्तव्यावर हात जोडले। खरी शिवसेना कोणाची हे जगाला माहिती। चोराला पुन्हा मुख्यमंत्री बनवायचंय, त्यासाठी सगळं सुरू। अमित शहांच्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाण। आत्ताची फोडाफोडी म्हणजे अमित शहांची 2029च्या पंतप्रधान पदाची तयारी। खासदार फुटीवर राज ठाकरेंचं मोठं विधान। वर्षभरात काहीही होऊ शकतं। खासदार भाजपात का गेले नाहीत, राज ठाकरेंचा सवाल।